नमस्कार. आज आपण स्वयंपाकघरामध्ये एकदम खास क्रीमी मटार पनीरची रेसिपी पाहणार आहोत. मऊ पनीर आणि गोडसर मटार, परफेक्ट मसाल्याचा बॅलन्स असलेली झटपट आणि सोपी रेसिपी आहे ही. नक्की ट्राय करून बघा. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटर घेतलेले आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली एक छोटी, उकडलेला मटार घेतलेला आहे आणि पनीर घेतलेलं आहे पावशेर. एका कढईमध्ये तेल गरम केलेले आहे. आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. जास्त डार्क नाही तळायचे, नाही तर ते रबरी होईल. हलकंसं असं मऊ तळायचं त्याला आणि लगेचच एका थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याला. इथे मी कांदा भाजून घेते. आपण तळलेलं पनीर पाण्यात टाकलेलं आहे थंड्या. त्याला 15 मिनटं तसंच ठेवायचे. इथे कांदा आपला गुलाबी झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे, हिरवी मिरची पण घातलेली आहे. इथे आलं पण घातलेलं आहे 1 इंच आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 आहेत. काजू पण घातले 4. इथे आपला मसाला तयार झालेला आहे. आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया. क्रीमी टेक्स्चरचा मसाला आहे हा. एका कढईमध्ये मी तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आणि जिरं. आता ते आपलं मसाला टाकून घ्यायचं आहे. चांगलं त्याला एकजीव करायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. इथे मी मसाल्यामध्ये मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, थोडी हळद पावडर टाकून घेतलेली आहे, थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच धणा पावडर टाकलेली आहे. आपण याच्यात कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. आपण ग्रेव्ही मसाला वापरणार आहोत याच्यामध्ये. जर तुम्हाला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा असेल तर सगळ्यात शेवटी टाका. हे बघा, आपण जो ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे तो दुधामध्ये भिजत ठेवला होता मी 2 मिनटासाठी. आता तो टाकून घेतलेला आहे. आता याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे असंच थोडंसं पाणी टाकून. अशा पद्धतीने आता याच्यात आपण क्रीम टाकणार आहोत 1 चम्मच. गरम मसाला जर तुम्ही आधी घातला तर त्याचा कडवट फ्लेवर येतो, म्हणून एकदम शेवटी टाकायचं त्याला. आपल्याला ह्या स्टेजला टाकला तरी चालेल. आता याच्यात आपण पनीर टाकून घेणार आहोत आणि आपल्याला मटार पण टाकून घ्यायचे याच्यामध्येच. आता याच्यामध्ये गरम केलेलं अर्धा वाटी पाणी टाकणार आहे मी. अशा पद्धतीने नक्की करून बघा. हॉटेलपेक्षाही छान भाजी होते घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि आपल्या असलेल्या साहित्यामध्ये. आता याच्यात कोथिंबीर टाकली आहे मी, थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची. तयार आहे आपली क्रीमी टेक्स्चरची भाजी. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते.